नमस्कार. स्नितिकाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत वाळवण रेसिपीमध्ये अतिशय साध्या सोप्या पद्धतीने खमंग आणि चवदार असे मिश्र डाळीचे सांडगे. बुरकट किंवा पांढरे न पडणारे किंवा जाळी न लागणारे, अगदी वर्षभर आरामात टिकणारे, परफेक्ट प्रमाणासहित तयार होणारे मिश्र डाळीचे सांडगे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. परफेक्ट प्रमाणासहित रेसिपी सांगितलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी सर्व डाळी जे आहेत ते मोजून घ्यायचे आहेत. मी या ठिकाणी एक डब्याच्या मापाने सर्व डाळी जे आहेत ते मोजून घेणार आहे. तुम्ही वाटी कप काही सेट करून घेऊ शकता. सर्वप्रथम मी या ठिकाणी मटकीची डाळ घेतलेली आहे. डब्याच्या मापाने बरोबर 2 डबे फुल भरून या ठिकाणी मी मटकीची डाळ घेतलेली आहे. या ठिकाणी आपल्याला मिश्र डाळीचे सांडगे बनवताना मटकीची डाळ जी आहे थोडीशी जास्तच वापरायची आहे. बरोबर 2 डबे मी मटकीची डाळ घेतलेली आहे. तर त्याच डब्याने 1 डबा आपण या ठिकाणी मूग डाळ वापरलेली आहे. पिवळी मूग डाळ मी या ठिकाणी वापरलेली आहे 1 डबा. तुमच्याकडे जर हिरवी असेल तर तुम्ही तेही वापरू शकता. त्याच डब्याने आता आपण या ठिकाणी अर्धा डब्बा मसूर डाळ वापरलेली आहे. आपण या ठिकाणी सर्व डाळी वापरूनच सांडगे बनवणार आहोत. पाव डब्बा इतकी उडदाची डाळ घेतलेली आहे. या ठिकाणी उडदाची डाळ जी आहे ती आपल्याला जास्त वापरायची नाही. बरोबर पाव डब्बाच मी त्याच डब्याने डाळ मोजून घेतलेली आहे. आणि त्याचप्रमाणे आपल्याला हरभऱ्याची डाळसुद्धा पाव डब्बाच घ्यायची आहे, जास्त डाळ वापरायची नाही. उडदाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ जी आहे ती आपल्याला जास्त प्रमाणामध्ये वापरायची नाहीत, नाहीतर सांडगे जे आहेत ते व्यवस्थित असे तयार होत नाहीत. आणि त्याच डब्याने बरोबर पाव डब्बा अशी मी तूर डाळ घेतलेली आहे. तुम्हाला जर या ठिकाणी तूर डाळीचा जो चूर असतो बारीक, तो जर वापरायचा असेल तर तुम्ही तेही वापरू शकता. सर्व डाळी ज्या आहेत त्या आता आपल्याला व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत. मी या ठिकाणी सर्व डाळी व्यवस्थित अशा मिक्स करून घेत आहे. हे मिश्र डाळीचे सांडगे बनवताना सर्व डाळी एकाच वाटीने किंवा कपने मोजून घेणे खूप गरजेचे आहे. थोडं जरी डाळीचं प्रमाण कमी जास्त झालं तर सांडगे जे आहेत ते व्यवस्थित असे तयार होत नाहीत. त्याचा रंग जो आहे तो चेंज होतो आणि सांडगे वर्षभर टिकत नाहीत. त्यामुळे सर्व डाळी ज्या आहेत ते एकाच वाटीने किंवा कपने मोजून घ्या. आता ही डाळी जी आहेत ते आपल्याला धुवून घ्यायच्या आहेत. या ठिकाणी मी डाळी ज्या आहेत ते मोठ्या अशा पातेल्यामध्ये धुवून घेणार आहे. एखादं मोठंच भांडं आपल्याला वापरायचं आहे, कारण मोठ्या भांड्यामध्ये डाळी ज्या आहेत ते व्यवस्थित अशा भिजल्या जातात. त्यामुळे या ठिकाणी मी मोठ्या पातेल्याचा वापर केलेला आहे. त्यामध्ये आता आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. आणि पाणी टाकून घेतल्याच्यानंतर साधारणतः एक 4 ते 5 वेळेस आपल्याला डाळी ज्या आहेत ते स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आहेत. पूर्णपणे पाणी जे आहे ते स्वच्छ निघेपर्यंत आपण डाळी जे आहेत ते धुवून घेणार आहोत. वरचं पाणी पूर्णपणे आपल्याला टाकून द्यायचं आहे आणि परत आणखी त्यामध्ये दुसरं स्वच्छ पाणी टाकून एक 4 ते 5 वेळेस ह्या डाळी ज्या आहेत ते मी या ठिकाणी धुवून घेणार आहे. अशाच पद्धतीने पाणी बदलून मी सर्व डाळी ज्या आहेत ते स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहेत. आता ही डाळ जी आहे ती आपल्याला भिजत घालायची आहे. त्यासाठी त्यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं आहे. जास्त पाणी घातल्यामुळे आणि मोठ्या भांड्याचा वापर केल्यामुळे डाळी जी आहे ते व्यवस्थित अशा एकूण एक डाळ छान अशी भिजली जाते. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला भरपूर असं त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि झाकण ठेवून या डाळी ज्या आहेत ते आपल्याला साधारणतः एक 6 ते 7 तासात सर्व डाळी ज्या आहेत ते छान अशा भिजवून घ्यायच्या आहेत. जास्त वेळी डाळी भिजल्या तर त्याचा असा आंबट वास येतो. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी मोजून 6 ते 7 तासच डाळ भिजवून घ्यायची आहे. थोडंसं लवकर डाळी भिजायला घालायच्या आहेत, त्यामुळे सांडगे जे आहेत ते लवकर असे तयार होतात. बरोबर 6 ते 7 तास झाल्याच्यानंतर डाळी ज्या आहेत ते व्यवस्थित अशा भिजलेल्या आहेत. तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय. त्यावरचं पूर्ण पाणी काढून आपल्याला या ठिकाणी आणखीन 1-2 वेळेस डाळ जी आहे ते धुवून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला स्वच्छ पाणी असं टाकून घ्यायचं आहे. आणि पूर्णपणे पाणी काढून टाकून ही डाळ जी आहे ते चाळणीवरती ठेवून आपल्याला त्यातील पूर्ण पाणी जे आहे ते निथळून काढून घ्यायचं आहे. डाळ भिजल्यानंतर सुद्धा या ठिकाणी मी आणखीन 2 वेळेस डाळ जी आहे ते धुवून घेतलेले आहेत. त्यामुळे डाळीचा आंबट असा वास येत नाही आणि आपले सांडगे जे आहेत ते वर्षभर आरामात टिकतात. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी डाळ भिजल्यानंतर सुद्धा डाळ 2 वेळेस धुवून घ्यायची आहे. त्यावरचं पाणी जे आहे ते पूर्णपणे निथळून काढून घ्यायचं आहे. आणि नंतर आपल्याला डाळ जी आहे ते मिक्सर जारमध्ये टाकून थोडी मिक्सर जारमध्ये डाळ टाकून आपल्याला वाटून घ्यायची आहे. अगदीच बारीक अशी पेस्ट तयार न करता जाडसर अशी डाळ जी आहे ती आबडधोबड आपल्याला वाटून घ्यायची आहे. सुरुवातीला मी या ठिकाणी मिक्सर जारमध्ये फक्त 2 चमचे डाळी टाकून घेतलेले आहेत. या ठिकाणी आपल्याला डाळ वाटून घेताना थोडाही 1 थेंबसुद्धा पाण्याचा वापर करायचा नाही, नाहीतर सांडगे जे आहे ते व्यवस्थित तयार होत नाहीत. त्यामध्ये आता या ठिकाणी मी अर्धी वाटी जिरे टाकलेले आहेत आणि भरपूर सारा असा लसूण टाकलेला आहे. लसूण आणि जिरे अवश्य घाला, त्यामुळे सांडगे जे आहे ते चवीला खूप अप्रतिम असे तयार होतात. आता आपण या ठिकाणी डाळीसोबतच जिरे आणि लसूण वाटून घेऊया. अगदीच बारीक असं न वाटता थोडंसं जाडसर अशी पेस्ट मी या ठिकाणी तयार करून घेणार आहे. तयार करून घेतलेलं डाळीचं मिश्रण जे आहे ते आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय. मी अगदी जाडसर असं मिश्र डाळीचं मिश्रण जे आहे ते तयार करून घेतलेलं आहे. अगदी ओबडधोबड मिश्रण जे आहे ते आपण तयार करून घेतलेलं आहे आणि एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. अशाच पद्धतीने मी या ठिकाणी सर्व डाळ जी आहे ते आता वाटून घेणार आहे. तुमच्याकडे जर मिक्सरचं मोठं भांडं असेल तर तुम्ही मोठ्या भांड्यामध्ये ही डाळ वाटून घेऊ शकता. अगदी जाडसर अशी डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय. अशा पद्धतीने मी या ठिकाणी सर्व डाळ जी आहे ते वाटून घेतलेली आहे. आता आपण यामध्ये सुके मसाले टाकून घेणार आहोत आणि त्याचबरोबर बारीक अशी चिरलेली भरपूर सारी आपल्याला त्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. एकदम बारीक अशी चिरलेली कोथिंबीर आहे या ठिकाणी.
सांडगे बनवताना कोथिंबीर अवश्य घाला, त्यामुळे सांडगे जे आहे ते चवीला खूप मस्त असे तयार होतात. पण या ठिकाणी कोथिंबीर जी आहे ते आपल्याला एकदम बारीक अशी कट करून टाकायची आहे. कोथिंबीर टाकल्यामुळे सांडगे जे आहेत ते खराब वगैरे होत नाहीत, कारण सांडगे जे आहेत ते आपण कडकडीत उन्हामध्ये 3 दिवस वाळवून घेतात. त्यामुळे कोथिंबीर जे आहे ते सांडग्यासोबत व्यवस्थित अशी वाळले जाते आणि वर्षभर आरामात टिकतात सांडगे. त्यामुळे या ठिकाणी मी भरपूर सारी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. आणि सुक्या मसाल्यामध्ये मी या ठिकाणी नाश्त्याच्या चमच्याने बरोबर 3 चमचे लाल तिखट टाकून घेतलेलं आहे. माझं जे हे तिखट आहे ते घरगुती तिखट आहे आणि थोडंसं जास्तच तिखट आहे, त्यामुळे या ठिकाणी तिखटाचं प्रमाण जे आहे ते मी कमीच वापरलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. बरोबर 3 चमचे लाल तिखट मी या ठिकाणी टाकून घेतलेलं आहे. 1 चमचा हळदी पावडर टाकून घेतलेली आहे. हळद जी आहे ती आपल्याला जास्त वापरायची नाही, नाहीतर सांडग्याचा रंग जो आहे तो चेंज होऊ शकतो आणि सांडगे वर्षभर टिकत नाहीत. त्यामुळे या ठिकाणी मी हळद जी आहे ते थोडीशी कमीच वापरलेली आहे. आणि बरोबर 2 चमचे मीठ त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. मीठ जे आहे ते चवीनुसार आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं आपल्याला सर्व साहित्य जे आहे ते छान असं आता डाळीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण साहित्य जे आहे ते एकजीव झालं पाहिजे, अशा पद्धतीने ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. कोणताही वाळवणाचा पदार्थ बनवताना या ठिकाणी मिठाचं प्रमाण जे आहे ते थोडंसं कमीच वापरायचं आहे, कारण पदार्थ वाळल्यानंतर त्यातील पाण्याचा अंश जो आहे तो पूर्णपणे कमी होतो आणि मग मिठाचं प्रमाण जे आहे ते थोडंसं जास्त होऊ शकतो आणि पदार्थ खारट होऊ शकतो. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला मिठाचं प्रमाण जे आहे ते थोडंसं चेक करून व्यवस्थित कमीच वापरायचं आहे. अशा पद्धतीने आता आपलं मिश्रण जे आहे ते या ठिकाणी तयार झालेलं आहे. आता आपण हे मिश्रण जे आहे ते 10 मिनिटासाठी बाजूला ठेवून देऊया आणि 10 मिनिट झाल्याच्या नंतर आपण त्याचे सांडगे जे आहे ते तयार करून घेणार आहोत. मी या ठिकाणी खालीच प्लेटमध्ये सांडगे तयार करून घेणार आहे. हातामध्ये थोडंसं मिश्रण घेऊन आपल्याला व्यवस्थित असं अंगठ्याच्या साहाय्याने सांडगे व्यवस्थित असे तोडून घ्यायचे आहेत. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीने अशा पद्धतीने सांडगे बनवले तर ते अतिशय झटपट असे तयार होतात आणि पटापट सांडगे तोडण्यामध्ये आपल्याला मदत होते. अंगठ्याच्या साहाय्याने मी सर्व सांडगे जे आहेत ते तयार करून घेत आहेत. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही या ठिकाणी कॅरी बॅगचा पण वापर करू शकतात. त्यामध्ये मिश्रण भरून तुम्ही अशा पद्धतीने सांडगे तयार करून घेऊ शकता. पण अंगठ्याच्या साहाय्याने हाताने सांडगे जे आहेत ते अतिशय पटपट असे तोडले जातात आणि पटकन असे तयार होतात. त्यामुळे मी या ठिकाणी हाताच्या साहाय्याने सर्व सांडगे जे आहेत ते तयार करून घेणार आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय अतिशय सुंदर आणि सुरेख असे आपले सांडगे जे आहेत ते तयार झालेले आहेत. या ठिकाणी मी तुम्हाला प्लेटमध्ये सांडगे कसे तोडायचे हे तयार करून दाखवलेले आहेत. अशाच पद्धतीने सर्व सांडगे जे आहेत ते मी गच्चीवरती कॅरी बॅगवरती तयार करून घेतलेले आहेत आणि सांडगे जे आहेत ते खणखणीत असे 2 दिवस उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत. आपल्याला या ठिकाणी बरोबर 2 ते 3 दिवस सांडगे जे आहेत ते वाळवून घ्यायचे आहेत, म्हणजे सांडगे वर्षभर आरामात टिकतात आणि सांडगे आपल्याला कॅरी बॅगवरतीच तयार करायचे आहेत. अशा पद्धतीने सर्व सांडगे जे आहेत ते 3 दिवस झाल्याच्या नंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अतिशय छान असे खणखणीत हे सांडगे जे आहेत ते वाळलेले आहेत आणि खूप मस्त असे सांडगे तयार झालेले आहेत चवीला. अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आपण हे सांडगे बनवलेले आहेत. हे सांडगे जे आहेत तर अशा पद्धतीने बनवले परफेक्ट प्रमाणासहित तर ते वर्षभर आरामात टिकतात. ते भुरकट वगैरे पडत नाहीत, त्याचा रंग वगैरे चेंज होत नाही किंवा सांडग्याला जाळी वगैरे लागत नाही. सांडगे आपण या ठिकाणी 3 दिवस उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत आणि शक्यतो सांडगे बनवल्यानंतर आपल्याला ते सकाळी लवकर बनवून घ्यायचे आहेत आणि 3 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत, म्हणजे सांडगे वर्षभर आरामात टिकतात आणि खूप मस्त असे चवीला सांडगे लागतात. एखाद्या वेळेस जर घरामध्ये भाजीला काय नसेल तर अशा पद्धतीने झटपट अशी सांडग्याची भाजी केली तर सर्वजणच खूप आवडीने खातात. चवीला ही भाजी जी आहे ती खूपच मस्त अशी लागते. बऱ्याचशा भागामध्ये याला सांडगे किंवा वडे म्हणतात. या उन्हाळी पदार्थाला तुमच्या इकडे काय म्हणतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ही आजची उन्हाळी वाळवणाची सांडग्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. ह्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही ही रेसिपी एक वेळेस नक्की ट्राय करून पहा, तुम्हालाही खूप आवडेल. अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपीमध्ये.